सांगली शहरातील अहिल्यानगर परिसरात निवडणुकीतील प्रचारावरून माजी उपमहापौर विजय घाडगे यांच्यासह त्यांचा पुतण्या आणि भाच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या हल्ल्यात 2 मुले जखमी झाली आहेत। सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास सदरची घटना घडली आहे। या घटनेनं परिसरात खळबळ उडाली होती। दरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी हा हल्ला केला असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी घाडगे यांनी केली आहे। जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। घाडगे समर्थकांनी रुग्णालयात गर्दी केली होती। दरम्यान मतदानाच्या पूर्वसंध्येला खुनी हल्ल्याची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे। अहिल्यानगर परिसरात आज सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास माजी उपमहापौर विजय घाडगे हे कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांसह उभे होते। यावेळी काही जण त्या ठिकाणी आले आणि वाद घालण्यास सुरुवात केली। यावेळी घाडगे यांनी जाब विचारला असता त्यांच्याजवळील धारदार हत्याराने हल्ला केल्याचा आरोप घाडगे यांनी केलाय। तसेच हल्ला करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचं घाडगे यांनी सांगितलं। दरम्यान जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले। या घटनेची रात्री उशिरापर्यंत कुपवाड MIDC पोलीस ठाण्यात नोंद नव्हती। सांगली विधानसभा मतदारसंघाची इलेक्शन सुरू आहे। उद्या मतदान आहे, पण आमचा भाग दहशत, गुंडगिरी, सावकारी याच्या पाशामध्ये इतका अडकला गेलाय की त्यातून आज एका लोकप्रतिनिधीची सुद्धा सुटका होईना। त्याच्या कुटुंबियावरती, त्या लोकप्रतिनिधीवरती सुद्धा भ्याड हल्ला होण्याचा प्रकार घडलाय। अशी प्रचंड दहशत, जणू का हा महाराष्ट्र बिहार झाल्या काय अशी परिस्थिती आमच्या भागात निर्माण झाली। प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक नागरिक, प्रत्येक मतदार हा यांच्या दहशतीच्या सावटाखाली आहे। खूप सहकार्य करत आलो की त्यांना सुधारवण्याचा, पण ही जी प्रवृत्ती आहे ही अतिशय टोकाला गेलेली आहे। याला प्रशासकीय यंत्रणा सुद्धा तितकीच जबाबदारी आहे। मी API दीपक भांडवलकर साहेबांचं खरोखर कौतुक करतो की त्यांनी वेळोवेळी आम्ही सांगितलेल्या विनंतीला मान देऊन किंवा आम्ही सांगितलेल्या काही गोष्टीला ही करून वेळोवेळी भाग चांगला करण्यासाठीचा प्रयत्न केलेला होता। पण आज त्याच लोकांना मी परत कारण की माझ्या काही मित्रांना मगाशी ह्या लोकांनी, ज्यांना कोणताही अधिकार नसताना ह्या लोकांनी लोकशाहीला काळीमा फासण्याचा प्रकार केला। आमच्या मित्रांच्या गाड्या जागोजागी थांबवल्या गेल्या। त्यांच्या गाड्यांचं चेकिंग ही गुंड पोरं करत होती। त्यामध्ये प्रामुख्यानं रफिक शेख नावाचा हा आतंकवादी तयार होत चाललाय। गुंड नाही, आतंकवादी। अक्षरशः इतकी दहशत त्या पोरग्यानं तयार केले आणि त्याला आमच्या गोसावी समाजाचे 1-2 जण आहेत, श्रीकांत गोसावी उर्फ जाधव आणि त्याचा लहान बंधू आकाश गोसावी, त्यांचे पूर्णपणे अवैध धंदे, दारू, कोरोना काळात दारू विक्री, तंबाखू, सुगंधी तंबाखू विक्री, त्याचबरोबर आता सावकारीच्या पाशात इतकी मोठी आहे। त्यांच्या मालमत्तेची जर चौकशी केली तर 2-3 वर्षे ते कुठे गेले। जाऊ दे म्हणतो आम्ही की त्यांनी त्यांच्या हिशोबानं काय करत असतील, पण ही लोक आज हत्यार घेऊन एका लोकप्रतिनिधीवर सरसर हल्ला करतात। अशी लोकशाही जिवंत कशी राहील? आमच्या कार्यकर्त्यावर सांगतात की आणि नक्कीच याचा जाब मी बरं झाल्यावर प्रशासनाला विचारणार आणि त्यांच्या कुटुंबियांना विचारणार आहे की हा कोणता प्रकार आहे, लोकशाहीचा कुठला हा घटक आहे की ही लोक इथं सर उघड मात्यानं गुंडगिरी करत फिरायला लागली।